अनैतिक प्रेमाची सजा. रात्रीचे 11 वाजले होते. साताऱ्याच्या उपनगरातल्या एका छोट्या कॉलनीत असणाऱ्या एका घरात प्रकाश एकटाच बसलेला होता. घर शांत होतं, पण त्याच्या मनात वादळ सुरू होतं. का झालं असं? कुठे चुकलो मी? त्याच्या डोळ्यांत पश्चातापाचे अश्रू होते. प्रकाश, वय 35, एका बँकेत अधिकारी, सुसंस्कृत, सधन आणि समाजात प्रतिष्ठा असलेला. त्याचं लग्न झालं होतं मीनाशी, एक साधी, गुणी आणि प्रामाणिक स्त्री. त्यांना एक 7 वर्षांचा मुलगाही होता, सौरभ. सर्व काही उत्तम सुरू होतं, पण नशिबाने वळण घेतलं, जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये रश्मी नावाची नवीन मुलगी रुजू झाली. रश्मी, तेजस्वी चेहरा, बोलक्या डोळ्यांची आणि अगदी मनमिळावू स्वभावाची. तिला घरची अडचण होती. नवरा दारुडा, सतत मारझोड करणारा. तिचं आयुष्य तुटत चाललेलं. प्रकाश तिच्याशी सहानुभूतीने वागला, तिचं ऐकून घेतलं. आणि तिथूनच सुरुवात झाली, एक मानसिक जवळीक, मग गुपचूप भेटी, शेवटी एक दिवस शरीराची सीमाही ओलांडली. त्यांचं प्रेम दोघांनाही एक प्रकारचं विसरण्याचं साधन वाटलं. रश्मी म्हणायची, प्रकाश, तूच आहेस माझं खरं प्रेम. तो माणूस तर नुसता नरक आहे. आणि प्रकाश म्हणायचा, मीनात काही कमी नाही, पण तिच्याबरोबर संवादच संपला आहे, तू मला समजून घेतेस. पण प्रत्येक अनैतिक गोष्टीला एक दिवस सजा असते. एक दिवस सौरभ शाळेतून लवकर आला, आणि त्याने पाहिलं, रश्मी आणि प्रकाश एकत्र बेडरूममध्ये. तो घाबरला, रडला, मीनाने सगळं ऐकलं आणि धक्का बसला. हेच का तुझं प्रेम? मी घर सांभाळत होते, आणि तू हे करत होतास. मीनाचं काळीज तुटलं. ती त्याच क्षणी घर सोडून गेली. सगळं उघड झालं. ऑफिसमध्ये बदनामी झाली. प्रकाशवर विभागीय चौकशी लागली. बँकेने त्याला निलंबित केलं. रश्मीवर तिच्या पतीने गुन्हा दाखल केला. पतीस लाथ मारून घरातून हाकलणं, दुसऱ्या पुरुषाशी संबंध. प्रकाश एकटाच पडला. रश्मीला तिच्या नवऱ्याने जबरदस्तीनं परत नेलं, मारलं आणि तिला एका लांब गावी ठेवून दिलं. आता तिने फोनही उचलायचा बंद केला. सौरभ प्रकाशकडे बघत म्हणाला, तू चांगला बाबा नाहीस. मी आईकडेच राहणार. तीच सजा होती. प्रेम मिळालं नाही. कुटुंब गमावलं. समाजात मान गमावला. ऑफिसची नोकरी संपली आणि आयुष्यभराचा पश्चाताप लाभला. त्या रात्री प्रकाशने स्वतःलाच आरशात पाहिलं. तो विचार करत राहिला, प्रेम असं असतं का, की हे एक क्षणिक भानगड होती? त्याने स्वतःला एका जुन्या डायरीत लिहून ठेवलं. ही अनैतिक प्रेमाची सजा आहे, जी मी स्वतः निवडली होती. ही कथा एक सामाजिक आरसा आहे. प्रेम शुद्ध असलं पाहिजे. कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नात्याला प्रेम म्हणता येत नाही. पश्चाताप, नव्या वाटा आणि तुटलेल्या नात्यांची जखम. एका वर्षानंतर प्रकाश आता पुण्यात एकटाच राहत होता. एका जुनाट खोलीत, जिथं भिंती शांततेपेक्षा अधिक कडकडीत वाटत. दिवसभर कोर्ट कचेऱ्यात चक्रा मारत होता, कारण त्याच्यावर विभागीय चौकशीसह पत्नीने घटस्फोट आणि मुलाचा कस्टडी केस दाखल केला होता. मीनाने त्याच्याशी एकदाही संपर्क साधला नाही. ती आता कोल्हापुरात तिच्या माहेरी राहायला गेली होती. आणि आश्चर्य म्हणजे तिने एका एनजीओत काम सुरू केलं होतं. एकटी असूनही ती मजबूत झाली होती. एक दिवस प्रकाशला तिच्याकडून कोर्टात एक पत्र मिळालं. ते फाडून टाकायची इच्छा झाली त्याची, पण त्याने उघडलं. मीनाचं पत्र. प्रकाश, तुला क्षमा करत नाही, पण आता रागही ठेवत नाही. कारण तू काय गमावलं आहेस, ते आयुष्य तुला प्रत्येक दिवशी जाणवत असेल. सौरभ आता माझ्यासोबत आहे, आणि त्याच्या डोळ्यात अजूनही, बाबा, साठी काही प्रश्न आहेत. पण मी त्याला शिकवत आहे, की माणसांची चूक त्यांचं संपूर्ण अस्तित्व नाही, पण ती कबूल करायला हिंमत लागते. मी पुढे जात आहे. आणि तुझ्याही मनात जर खरंच पश्चाताप असेल, तर तो आत्ममूल्यांकनासाठी वापर. मी आता मागे वळून बघत नाही. मीनालता. हे पत्र प्रकाशने पुन्हा पुन्हा वाचलं. आणि तो रडला. खूप रडला. त्या रात्री तो रश्मीचा नंबर डायल करत राहिला. काहीच प्रतिसाद नाही. शेवटी रश्मीच्या बहिणीचा एक कॉल आला. प्रकाश सर, रश्मीला तिच्या नवऱ्याने पुन्हा मारहाण केली होती. ती मानसिकरित्या खचली होती. काही महिन्यांपूर्वी तिने आत्महत्या केली. शब्द कोसळले. प्रकाशचा आवाज गेला. सगळं संपलं होतं. आता तो दररोज एका मदतीच्या केंद्रात जाऊ लागला. व्यसनमुक्ती, वैवाहिक समुपदेशन आणि नैतिक शिक्षण देणारं केंद्र. एकदा एका तरुणाने त्याला विचारलं, सर, तुम्ही इथं काय येता? प्रकाश हलकसं हसला आणि म्हणाला, कारण मी एक दिवस प्रेम समजून चुका केल्या. आणि त्या चुका इतक्या मोठ्या होत्या, की सगळं आयुष्यच जळून गेलं. आता दुसऱ्यांच्या मनाला जळण्याआधीच थांबवायचं ठरवलंय. समारोप. प्रेम म्हणजे जबाबदारी. जर ते चोरीचं असेल, तर त्यात आनंद नाही, फक्त धुर असतो, आणि शेवटी जळून राख होणं निश्चित असतं. प्रकाश, मीनालता आणि रश्मी तिघही त्या राखेचे भाग झाले. पण एकमेकांवरच्या चुकीच्या प्रेमाच्या आगीने नाही, तर समाजाच्या नियमांची आणि आत्मगौरवाच्या चिखलात घसरलेल्या पावलांची परिणती म्हणून. एकांश. पूर्णविराम.